नमस्कार मैत्रिणींनो, शाळा सुरू झालेली आहे आणि प्रत्येक आईला प्रश्न पडतो की रोज टिफिनमध्ये काय द्यावे। सकाळी खूप घाई गर्दी असते, तर आज आपण झटपट तयार होणाऱ्या परंतु त्याचसोबतच एकदम हेल्दी आणि कलरफुल अशा रेसिपी पाहणार आहोत। कलरफुल असल्यामुळे आणि खूपच टेस्टी असल्यामुळे मुले हे खूप आवडीने खातात। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण मूग डाळीचा डोसा किंवा त्याला आपण धिरडे म्हणू शकतो ते बनवणार आहोत। तर त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते बघूया। आपण बनवणार आहोत आता मुगाचे धिरडे किंवा तुम्ही त्याला डोसाही म्हणू शकता। या ठिकाणी मी 1 वाटी मूग रात्री भिजत घातलेले होते। आता आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। आता आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या टाकून आपण मिक्सर मध्ये चांगलं बारीक करून घेऊ। मिक्सर मधनं आपण हे बारीक करून घेतले मूग। या प्रकारचं बॅटर हवंय आपल्याला, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि चिरलेली कोथिंबीर। आपण आता तव्यावर थोडं तेल टाकून घेऊ आणि या पद्धतीने आपल्याला धिरडे करून घ्यायचे आहे। साइडने थोडं तेल सोडून घेऊ आपण आणि 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ। दुसऱ्या साइडने आपण थोडं तेल सोडून घेऊ आणि क्रंची असं आपण त्याला भाजून घेणार आहोत। धिरडे दोन्ही साइडने क्रंची असे छान भाजले गेलेले आहे। आता आपण ते काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व धिरडे करून घेऊ। मुगाचे धिरडे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर तुम्ही सर्व करू शकता। आता आपण मसाला ब्रेड बनवणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी ब्रेडचे छोटे काप करून घेतले, एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या। तर पॅन मध्ये आपण थोडंसं तेल टाकून आता हे जे ब्रेडचे काप आहेत थोडे क्रंची असे बनवून घेणार आहोत। तुम्ही पूर्ण ब्रेड जरी क्रंची करून मग त्याचे काप केले तरीही चालेल। या ठिकाणी आता आपण थोडेसे ब्रेड हे आपण पॅन मध्ये टाकून गरम करून घेऊ, म्हणजे त्याला छान क्रंचीपणा येईल। या पद्धतीने तुम्ही अख्खा ब्रेड या ठिकाणी क्रंची करून मग काप करू शकतात। आता मी ब्रेड काढून घेतली आणि त्याच पॅन मध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। या ठिकाणी मोहरी ही तडतडली आहे। आता आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि तो छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकू थोडीशी आणि 1 चमचा या ठिकाणी मी टोमॅटो सॉस टाकला आहे आणि तुमच्याकडे जर रेड चिली सॉस असेल तर तोही या ठिकाणी 1 चमचा टाकू शकता, स्किप केला तरीही चालेल। आणि त्यानंतर आता आपण ब्रेडचे जे काप केले त्यामध्ये मिक्स करू, वरतून थोडंसं मीठ टाकू आणि छान अशा आपण हे मिक्स करून घेऊन या ठिकाणी आपला मसाला ब्रेड तयार झाला आहे। बघू शकता खूपच छान लागतो आणि मुलांना खूप आवडेल, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। आता आपण ब्रेडचे सँडविच बनवणार आहोत। या ठिकाणी आपण गोड सँडविच बनवणार आहोत। भरपूर प्रोटीनयुक्त असे हे सँडविच आहे। त्यासाठी मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे। या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा जो असतो तो हेल्दी बनवण्यासाठी त्याला, आणि या ठिकाणी पीनट बटर घेतलंय किसानचं आणि मी चॉकलेट फ्लेवर घेतलाय, त्यामुळे मुलांना खूप आवडतो। तर आता आपण ब्रेडला हे जे चॉकलेट बटर आहे, पीनट बटर, ते आपण स्प्रेड करून घेऊ छानपैकी। तसं मुलांना कंटाळा येतो पीनट बटर खाण्याचा, त्याच्यामुळे आपण चॉकलेट फ्लेवर घेतलं आणि या प्रकारे जर बनवून दिलं तर मुलं हे आवडीने खातात। आता त्यावर आपण काजू, बदाम, त्याचप्रमाणे टूटी फ्रूटी स्प्रेड करून घेऊ। छान असं आपण याला डिलिशियस असं बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत।
या पद्धतीने मी टुटी फ्रुटी काजू बदामचे काप टाकून घेतलेले आहे। त्यावरून आपण दुसरा ब्रेड ठेवून घेऊ आणि आता आपण तो त्रिकोण शेपमध्ये कट करून घेऊ। खूपच हेल्दी आहे आणि प्रोटीनयुक्त रेसिपी आहे, त्याच्यामुळे मुलांना खूपच याचा फायदा होणार आहे। बघू शकता तुम्ही पीनट बटरमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं आणि ब्रेडही आपण त्यासाठी ब्राऊन वापरला आहे। तर यावर आता आपण थोडेसे अजून पुन्हा काजू बदामचे काप टाकून घेऊ, म्हणजे अजून दिसायला छान दिसेल। बघू शकता डिलिशियस असं सँडविच आपल्या या ठिकाणी हेल्दी आणि झटपट तयार होणार आहे। एक लहान मुलंसुद्धा बनवू शकता, इतकं सोपं आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। आपण बनवणार आहोत पालकाचा पराठा। त्यासाठी या ठिकाणी मी पालक 2 ते 3 मिनिटं उकळून घेतलेला आहे। 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा छोटा काप आणि जिरे घेतलेले। पालक आपण 2 ते 3 मिनिटं उकळून घेतला आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये असणारा जो कचरटपणाचा वास येतो तो येणार नाही आणि आपले पराठे हे खूप छान आणि खरपूस लागतात। तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। या ठिकाणी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा या ठिकाणी हरभऱ्याचं डाळीचं पीठ घेतलं आहे। तुम्ही याऐवजी मुगाच्या डाळीचं पीठही वापरू शकता। हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा मुगाचं डाळीचं पीठ वापरू शकता। तर आता आपण पीठ मळून घेऊ। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोड्याशा ओवा। आणि आता आपण जे पालकाचं मिश्रण बनवून ठेवलं आहे ते टाकून आपण छान असं पीठ मळून घेऊ। याचा आपण आता छान असा गोळा तयार करून घेऊ। घट्ट असा गोळा तयार करायचा आहे आपल्याला। या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घेऊ आणि घट्ट असा गोळा तयार करू। पीठ मळून आपल्या या ठिकाणी तयार झालं आहे। आता आपण पराठे लाटून घेऊ। आपण आता एक छोटासा गोळा घेऊ पिठाचा। ज्याप्रमाणे पोळीला घेतो त्याप्रमाणे छोटा गोळा घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण पोळीचा उंडा तयार करतो त्याचप्रमाणे तेल लावून आपल्याला उंडा तयार करायचा आहे। त्याच्यामुळे पराठे हे छान 4 पदर येतात त्याला पोळीप्रमाणे आणि खुसखुशीत आणि खरपूस असे पराठे तयार होतात। तर आपण या ठिकाणी पोळीप्रमाणे उंडा तयार करून घेऊ, म्हणजे छान पदर येतील पराठ्याला आणि खरपूस लागतो चवीला खूपच। आता आपण लाटून घेऊया तो। पराठा आपल्या या ठिकाणी लाटून तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला त्याची थिकनेस हवी आहे, खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही। यामध्ये ज्वारी असते त्याच्यामुळे याला कस नसतो, त्याच्यामुळे साईडने थोडे याप्रमाणे जातात। आपण हा भाजून घेऊ। पण त्याला तेल लावून घेऊ थोडं साईडने। बघू शकता खूप छान असा फुगलेला आहे। आपण तर छान उंडा केल्यामुळे खूप छान पराठे फुगतात। खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। यामध्ये पालक वापरलेला आहे, ज्वारीही वापरलेली आहे, त्याच्यामुळे खूपच हेल्दी रेसिपी बनते ही। तर आता आपण हा छान असा खरपूस दोन्ही साईडने भाजून घेऊ। दोन्ही साईडने आपला पालकाचा पराठा खरपूस असा भाजून झाला आहे। याचप्रमाणे आपण आता सर्व पराठे करून घेऊ। या ठिकाणी आपले हेल्दी असे पालक पराठे तयार झाले आहेत। तुम्ही चटणीसोबत किंवा तसेही खाऊ शकता, खूपच छान लागतात किंवा दह्यासोबतही खूप छान लागतात। तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा। दुसरी कलरफुल रेसिपी बनवणार आहोत आता आपण बीटरूटची इडली। खूपच कलरफुल दिसते त्याच्यामुळे मुलांना खूप आवडीने खातात। तर यासाठी मी या ठिकाणी अर्ध बीटचे साल काढून बारीक असे काप करून घेतले। छोटासा आल्याचा तुकडा टाकणार आहोत आपण आणि 1 मिरची टाकणार आहोत, कारण लहान मुले खाणार आहेत त्याच्यामुळे आपण मिरची थोडीच घेतली। या ठिकाणी आपलं नेहमीचं जे इडलीचं पीठ असतं तेच पीठ मी या ठिकाणी घेतलं आहे, मीठ वगैरे टाकून घेतलं आहे त्यामध्ये। तर आता आपण जे मिश्रण बारीक केलं आहे बीटचं ते यामध्ये मिक्स करून घेऊ छान, म्हणजे छान अशी कलरफुल इडली आपली तयार होते आणि मुले खूप आवडीने खातात। आणि बीटरूटमध्ये आपल्याला भरपूर असे व्हिटॅमिन्स जातात, त्याच्यामुळे खूपच हेल्दी अशी ही रेसिपी तयार होते। या ठिकाणी मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे पीठ टाकून घेऊ आणि इडल्या ह्या वाफवून घेऊ। इडल्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे। आता आपण त्याला थोडीशी आपण इडली फ्राय बनवून घेऊ। तर त्यासाठी पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे, मोहरी टाकून घेतली 1 चमचा, 1 चमचा तीळ टाकली आहे या ठिकाणी, त्यामुळे छान लागतात। 3-4 कढीपत्त्याचे
पानं टाकून घेतली आणि त्यामध्ये आता तयार झालेल्या इडल्या आपण याप्रमाणे टाकून घेणार आहोत, त्यामुळे छान टेस्ट येते. तर या ठिकाणी कलरफुल अशी बीटची इडली आपली तयार झाली. चटणीसोबत मी ती सर्व केली आहे.